जाचे मन जाचे मन दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव अत पावनावृत्ती अत पावनावृत्ती पावनाव्रती अवघ्यांचा करुणी मेळा अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले डोळा रोखिले डोळा रोखिले ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव अत पावनावृत्ती अत पावनावृत्ती पावनाव्रती पावनाव्रती म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा ऐसा जाते शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाते शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव पावनावृत्ती अत पावनावृत्ती पावनाव्रती पावनाव्रती प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या कथ्यातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं तिसरं चरणाचा विचार आज करणार आहोत. अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रूप तुझं बरी ज्याचे मन आणि अवघ्यांचा करुणी मेळा दर्शन दे त्याचे ज्याच्यावर तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं मला दर्शन दे. एकंदरीत मग त्यांनी काय केले त्या महात्म्यांनी म्हणजे अवघ्यांचा करुणी मेळा अवघ्यांचा करुणी म्हणजे जेवढे इंद्रिय त्यांचा मेळा केला. आपले इंद्रिय ना हे सगळे त्यांचा काय केला मेळा मेळा केला म्हणजे त्यांना एका जागेवर आणले. असा कसा अर्थ करता मेळ केला नाही काय ते म्हणून मेळ मेळविला एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला मेळ मेळवाव आणि मेळ होणं हे महत्वाचं आहे. आपल्यात मेळ नाही अवमेळ आपल्या इंद्रियात कसा अवमेळ पाय हात कान नाक डोळे हे सगळे इंद्रिय आपले एकाच विषयाचं चिंतन करतात असं मात्र नाही. वेगळं वेगळे सगळे इंद्रिय आपले सगळे एकीकडे जाईल. म्हणून तर या अवघ्याचा इंद्रियाचा आगाजे गोंधळ ठाई थोडी तसे डोई अहंकार गोंधळ चालू या मेळ नसल त्याला काय म्हणायचं गोंधळ हा म्हणून ते गोंधळ आहे. म्हणजे मला वाटते केला पंचभूताचा मेळ आहे का एक असा अभंग गोंधळाचे गोंधळ वर्णन आहे. गोंधळ त्याचं वर्णन ते गोंधळ आंबा माहिती गोंधळाचं ते अभंग आहे. गोंधळाचं वर्णन आहे ते एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी बरोबर आहे. पंचभूताचा गोंधळ बोला ना पंचभूताचा गोंधळ करून एकी ठाई मेळ म्हणजे पंचभूताचा गोंधळच होता. म्हणजे पाच महाभूत आहेत नाही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पाच पाचीकड उडीत होते. ज्यावेळेला पाच पाचीकड उडीत होते त्यावेळेला हे शरीराचा मेळ नाही राहत. याला कसं आहे पंचकृत पंचमहाभूताचंच मानावं लागतंय.
म्हणजे 5 महाभूते एकत्रित आणल्याशिवाय हे सक्रिय होत नाही. मळ सक्रिय व्हायला काय करावं लागतंय? 5 महाभूत एकत्रित आणावे लागतात. त्यांचा मेळ अवमेळ आहे. खरा विचार केला तर त्यांचे परस्पराचे भांडण आहेत. कोणाचे? त्या भूतांचे परस्पर भूतांचे भांडण आहेत. बरं, पृथ्वी निराते आप बघा तुम्ही जे वर्णन काय ते या अध्यायामध्ये आपाते आटित्य तेजा वायूशी झुंज आणि वायू तो सहज गगनभक्षी. जर खोकले एकमेकावर एक खवताळे कोण पंचमहाभूत तर निराते आपले आपाते आटी पाण्याला एरी अग्नी जिरवून टाकते, अग्नीला वाळा खाऊन टाकते, वाळ्याला आकाश खाऊन टाकते आणि पाणी पृथ्वीला जिरवून टाकते. हे काहीच राहत नाही ढेकूळ. ही आपली पृथ्वी एवढी मोठी आहे ना, 30% फक्त. किती? 30% पृथ्वी आहे. आता हे विज्ञानात वर्णन आहे. 30% शास्त्रातही मान्य 30%. 70% पाणी आहे. मग 70% पाण्यापुढे हिचा काय लागणार आहे? ढेकळाचा ढेकूळ जिरवून जाते. तर मधातलं गंध नावाचा विषय काढून घेतला, गंध विषय काढून घेतला की संपलं पृथ्वी. काय राहत नाही पृथ्वी म्हणजे गंध संपला. मग असे भूत परस्पराचे वैरी आहेत. मग ते 5 पार्टिकल वाढतात ज्या वेळेला, त्यावेळेला काही क्रिया होत नाही. हे 5 एकत्रित आले का आणि मग मात्र ते शरीर बनते. हे शरीर 3.5 हाताचा देह बनतो आणि मग त्याच्यामध्ये अंतःकरण प्रविष्ट करून आणि त्याला मग जन्म मिळतो. अशा प्रकारे म्हणून पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ आणि लाविला सबळ अहंकाराच्या पाठी. अहंकार मी एक देहधारी अमुक तमुक असा अहंकार पाठीमागे लावला. म्हणजे गोंधळ होता त्याला मेळ केला. मग आपला इंद्रियाचा गोंधळ आहे ना, आपला इंद्रियाचा काय गोंधळ आहे. आणि गोंधळ असल्यामुळं मग आपण जीव दशेत आहेत ना, जीव दशेत त्याच्यामुळे आपल्या इंद्रियाचा गोंधळ आहे. मेळ नाही इंद्रियाचा. आपले सगळे इंद्रिय 10 इंद्रिय 11 मन आपापल्या परीने वडावडी करायला येतं. मग आपण आपलं त्याच्या माग लागलो काय, आपण त्याच्या माग वरी सर्व दयावरी सैराट तेजा खेटीता कुंपकाठी कुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी मज बाप नामाये. मला वाटते दाते हो दान कर आहे ना, असंच आहे त्याच्यामध्ये. वै सर्व दयावरी त्याच्या अगोदरच काय केलं हे महत्वाचं आहे. इथं आलं पाहिजे ना. हा बर हा या कुठले कुठे कसं इथं जागा वाणे गासेन लोयर धारी नमेची जाता कोणी जन्म दुःख निवारी. हा कीर्ती हे संतामुखी तुम्ही दाखवा हारी. हा हे होत त्याच्यातलं ते, हे इकडं दुसरंच आहे. हा मग ज्या मनावर तुम्ही वृत्तीवर बसले ते सैराट ते बोंबलत चाललं. मी असं आपण आपल्या ताब्यात इंद्रिय आहेत का आपण इंद्रियाच्या ताब्यात आहेत? आपण इंद्रियाच्या ताब्यात. जीभ एक म्हणते की तिच्या मागत लागतो. कालच मी म्हणलं कधीच पेन खजूर खात नाही. आणि ते हेंडगेचा जबाब होता. हेंडगे गणेशराव दुकानदार त्यांना वाटलं महाराजाला उपास असते काय. मला उपास काय डोंगले, आता मी जेवतच नाही काय खायचंय म्हणजे जेवतानीच 24 तासात फक्त पाणी पित असतो. काय पाणी किती भारी पितो ते तर नाही. उली 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 म्हणून पाणी पितात. हिवाळ्यात जरा पावसाळ्यात कमी, हिवाळ्यात त्याच्याहून कमी, उन्हाळ्यात जरा जास्त इतकंच. पण 24 तास पाणी. आणि जेवताना काय खावाटलं ते जांभूळ काय खातात नाही, जांभूळ पण जेवताना एरवी तरी नाही. आंबा एवढा आवडीचा असला तरी जेवताना खात, मध्यंतरी नाही खात. त्यांनी एक पेन खजूर तर मी त्याचा मान करावा. मी बालू मला म्हणलं संध्याकाळी जेवणासोबत खातो, मला काही आवडत नाही. ते खार त्याला अंडे 2-4 खाल्ले, 6 महिना झाले. मग त्याला पेन खजूर मला 2 खारका खात संध्याकाळी. मग ते जेवण होतं आल्यावर मग मी म्हणलं त्या 2 खारका दे. जीभ गेली की नाही तिकडे, त्याचा मान बी होते. म्हणलं ते 2 खारका जेवण झालं. जेवण संपल्यावर खाल्ल्या ही जिभीला काही आवडते. उपासाचा पदार्थ आहे ते काही जेवण्याचा पदार्थ नसते. खारक्याची पेन करून त्याच्यात पुन्हा हिनं पुसकी हांडी मला साखरडी सटकून वाढत.
वाढते दोन महाराज. खातात वाढवली, एकच खात नाही. आपल्याला उलटी सारखं आहे, मला ते वाढवली म्हणायला. सगळंच खात मला ठुत नाही. नाही ना, मी तशाला तसं ठेवलंय ते. मी खातच नाही रात्री गोड काय, मी खात नाही. पण ये मग आपल्या जिभेला काय खावं वाटतंय तिला जेव्हा लालचावली भोजना. हे आपले इंद्रिय जिकडं म्हणलं तिकडं आपण त्याच्या मागं कोणाच्या मागं. बर ठीक आहे, कुंकर कराय ना पण एका जागेवर जाऊन दे ना. 10 होती 10 वाटा. काय म्हणले तुकाराम महाराज म्हणले ना, न बाई सती एके ठाई. त्या तुझ्या गाई वळ देवा तू. हो तुझ्या गाई तू वळ बाबा, मला नको हे लय गाई तुझ्या सतवायच्यात म्हणले. हो नको आम्हाला सगळे गोपाळा येऊ ओढाला तुझ्या गाई. कोण झाले त्यांच्या रागे मागे मागे झाले. न बाई सती एके ठाई 10 होती 10 वाटा. तुका म्हणे तू राख म्हणे रे. मग त्या एरिया मी जाणू हे जे अभंग आहे कार्याच्या कीर्तनातला म्हणून ते बरं काय, तर ते 10 होती 10 वाटा. ह्या 10 इंद्रियाचा बरं काय गाई 10 वाटानं पळत येतात विषयचरणामध्ये. म्हणजे अशाच्या म्हणजे आपल्या इंद्रियाचा कसा झालेला आहे अवमेल, गोंधळ झालाय, गोंधळ. इंद्रियाचा गोंधळ होऊन बसलाय. मग नाही, हे गोंधळ त्यांनी मिटविला. कोणी? संतांनी. हे संतांनी गोंधळ मिटविला. हो, आणि मग सगळे इंद्रियाचा मेल केला. त्याला म्हणते पट्टे. कोण? हे सगळे हे संत जेवढे आहेत तेवढे संत विचारे ज्ञानवरायासारखे महात्मे त्यांनी काय केलं तर ते अवघ्यांचा करुणे मेळा म्हणजे सर्व इंद्रियाचा मेळा केला, एकत्रित आणले आणि एकत्रित आणून तुझं डोळा रोखिले. तुला डोळ्यात रोखलं म्हणले. कोण? तुकोबाराय म्हणले तुला डोळ्यात रोखलं त्या महात्म्यांनी. आणि कमाल आहे त्यांची. म्हणजे असा इंद्रियाचा जर मेळ झाला ना मग काहीच घोर नाही हो. आणि इंद्रियाचा मेळ आहे का तिथं जन्ममरण चुकतच नाही. जन्ममरण चुकत नाही. पुन्हा जन्माला लागते, पुन्हा मरावं लागते, पुन्हा जन्माला लागते, पुन्हा मरावं लागते. हो, मग इंद्रियाचा मेळ असावा. तुकाराम महाराज म्हणले ना, माझ्या इंद्रियाचा मेळ करण्यासाठी त्यांनी देवाला विनंती केली. देवाला विनंती केली की माझे सर्व इंद्रिय तुझ्याकडे लाव. अशा विनंत्या खूप अभंगामध्ये तुकोबारांनी केलेल्या आहेत. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, ह्याची मज सुख कान भरून या ऐके तुझी कीर्ती, हिमद विश्रांती दे देवा. वाहेट रंगी टाळे नाचे न उदास, ही दे हातास पाया सुख. अरे तुका म्हणे माझा सकळ दे भाव, आणि अनेक नको ठाव चिंतू अशी. अशा विनंत्या केल्या की नाही महाराजांनी? अशा विनंत्या केल्या. कशामुळे केल्या? हे अवघ्यांचा मेल करण्यामुळे केल्या. तुकाराम महाराज तेच सांगायले की देवा ज्या लोकांना ह्या सगळ्या इंद्रियाचा मेल केलाय बरं काय त्यांचं दर्शन मला असं म्हणायचे. पहिल्या चरणात काय तर तुझवरी ज्याचे मन तर दर्शन दे. पण इथं तसं नाही. अवघ्यांचा करून मिळून तुझं डोळा रोखिले बरं काय त्यांचं दर्शन मला दे. एकंदरीत असं म्हणायचे. म्हणजे सर्व इंद्रियाचा मेल केला संतांनी. सर्व इंद्रियाचा मेल करून तुझ्याकडे इंद्रिय लावले ज्यांनी या महात्म्यांनी. असे जे महात्मे आहेत ना त्यांचं दर्शन मला व्हावं. आता इंद्रियाचा मेळ केला. एक लक्षात ठेवा, तर इंद्रियाचा मेळ कशानं होतो असं कोणी विचारतील तर त्या इंद्रियाचं प्रधान इंद्रिय मन. प्रधान इंद्रिय म्हणजे मेन इंद्रिय. सर्व इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याचं नाव काय? मन. असं जे मन आहे आणि ते मन जर जिथं आलं की सकळ इंद्रिय तिकडे येतात. म्हणून सकळ इंद्रिया म्हणे हे प्रधान. आणि ते करी चिंतन विठोबाचे. पांडुरंगाचं चिंतन ते मन करू लागलं का मग घोरच नाही बघा. ते मन तिकडं गेलं की इंद्रिय तिकडे जातातच, त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणून मनाला तिकडं घालणं गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून अवघ्यांचा करून मेळ तर मेळा तुझं डोळा मेळ नाही बरं तो मेळा. मेळा म्हणजे मेळावा ते एकच झालं की मेळ मेळावा. अवघ्यांचा करून मेळावा म्हणजे मेळ एकत्रित केले इंद्रिय. ते पुढे यमकसाठी डोळा होता ना. लक्षात आलं? अवघ्यांचा करून मेळ हे बरोबर आहे शब्द, पण त्यांना तसं नाही करायचं होतं. ते पुढे डोळा आलं पाहिजे म्हणून मेळा. आणि मेळा हे शब्द संयुक्तिक आहे. मेळ आणि मेळा. अवघ्यांचा करून मेळ आणि मेळा एकच की शब्द. हो, असा अवघ्यांचा मेळ केला आणि तुझं डोळा रोखिले. रेखिले म्हणले नाही, रोखिले. रेखिले लावलं तुझं डोळ्यात चिटकी.
रेखला, टिळक रेखला म्हणजे टिळक लावला. लक्षात आलं की नाही? गंध लावला मग रेखला असं. पण तसं नाही केलं, रोखीला. मग डोळ्यात रोखलं याचा अर्थ डोळा तुझ्यावर रोखलं. कोणावर? देवावर. तुझं डोळा रोखिले. आता तुझं डोळा रोखिले तर डोळ्यानं पाहायची वस्तू आहे का ती? कोणती? देव. डोळ्यानं पाहायची वस्तू ती नाही का? रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया आणि निर्गुण निराकार तू चिरगुराया. कारण काय डोळे इंद्रिय त्या देवाच्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. सगुण साकार नाही बोलायलो. हे कोणतं बोलायलो? निर्गुण निराकार. निर्गुण निराकार देवाचं स्वरूप अव्यक्तो यमचिंत्यो. बरं काय? अव्यक्तो यमचिंत्यो अविकार्यो यमुच्यते. हो, तो परमात्मा अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या. हा, मग अशा परमात्म्याला डोळ्यात रेखाव तरी कसं? आणि इथं तर रोखिले. डोळ्यात रोखलं, ठीक आहे, रोखावं. रोखायला डोळ्याला वस्तू कशी लागेल? साकार. आणि ती वस्तू तर कशी आहे? मग निराकार आहे. आणि निराकार वस्तूला या डोळ्यानं पाहावं तरी कसं किंवा रोखावं तरी कसं? पण ते तसा अर्थ इथे नाही लावायचा. कारण त्या दृष्ट्या दोन दृष्ट्या. हा, मग एक व्यावहारिक दृष्टी, एक पारमार्थिक. लक्षात आलं? त्याच्यात पुन्हा हा भाग एक खरं तर विचार करा. हा, लक्षात आलं की नाही? व्यावहारिक दृष्टी म्हणजेच अधिभौतिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी म्हणजे आध्यात्मिक. लक्षात आलं? आधिभौतिक दृष्टीनं देव दिसण्याचा पदार्थ नाही आणि देव दिसतही नाही. हे लौकिकामध्ये पांडुरंग पाहिला, हे असं तसं जे वर्णन येतं ते सगुण साकार स्वरूपात. त्याचं ते वास्तव स्वरूप नाही. त्या परमात्म्याचं ते वास्तव म्हणजे खरं रूप नाही. ते माईक रूप आहे. मायेची बुंदी घेऊन ते धारण केलेलं रूप आहे. म्हणजे ते रूप देवाचं खरं नाही. देवाचं रूप खरं आहे निर्गुण निराकार. निर्गुण निराकार हेच रूप देवाचं खरं आहे. आणि त्या परमात्म्याला त्या निर्गुण निराकारा डोळ्यात रोखलं हेच खरं रोख नाही तर वास्तविक मग भौतिक स्वरूप पाहून काय फायदा आहे तेवढासा नाही होत. हा, भौतिक काय अलीकडच्या लोकांसाठी ते गरजेचं आहे. सगुण उपासना वाया जाईल असं शास्त्रकाराचं मत नाही. आमचे वेदांत शास्त्रकारांनी रामानुज अधिक मध्वाचार्य निंबार्क इत्यादी काही लोक द्वैतवादी आहेत. हे द्वैतवादी लोक आहेत ते काय ते काही वेगळे वेगळे पंथ आहेत. ते विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, अद्वैत, द्वैत असे काही 5 पंथ आहेत ना. ते तिथे माने का? कोणते कोणते? विशिष्टाद्वैत. बरं हा. बरं हा. ऐक, द्वैत, द्वैतवादी, अद्वैतवादी, द्वैतवादी, विशिष्टाद्वैतवादी, शुद्धाद्वैतवादी आणि केवळ अद्वैतवादी. लक्षात आलं? त्यापैकी आपण कोण? हा, बरं, मग आपण केवळ अद्वैतवादी. हा, मग निंबार्कासारखे द्वैतवादी जे लोक आहेत ना, निंबार्क, मध्व, रामानुजादी, तर यांनी सगुण उपासना सांगितली. शंकराचार्याच्या विरुद्ध जाऊन हात फोडून बोंबलून सगळ्या लोकांना सांगितलं तेच ऐकू नका. कोणाचं? शंकराचार्याचं ऐकू नका. तुमची फसगत होईल. तुम्ही आपलं सगुण साकार परमात्म्याचं चिंतन करा असं. मग आता ते त्या कठोर शब्दामध्ये त्यांची निंदा करत असताना शंकराचार्याची निंदा केली नाही मी खूप शब्दामध्ये. आणि ते विरुद्ध जाऊन ते बोलावं लागलं. हे सर्वज्ञच आहेत ते निंबार्क, तुमचे रामानुज सर्वज्ञ लोक आहेत. पण त्यांना सुद्धा दया आली या लोकांची का? त्या स्वरूपापर्यंत यांची अज्ञान लोकांची दृष्टी जाऊ शकत नाही. आणि हे लोक असेच गटांगळ्या खातील बहुसमुद्रामध्ये. यासाठी यांना पूर्व साधना सगुण उपासना करणं गरजेचं आहे. अशी दया आली निंबार्काला किंवा त्या रामानुजाला. आणि दया येऊन त्यांनी मग ती शंकराचार्याची ती अर्थवादात्मक निंदा आहे, खरी निंदा असा त्याचा.
कळलं? पण देवाचं हे रूप माईक आहे आणि हे वास्तव रूप असतं तर नामदेव महाराजाला म्हणलेच नसते की मला तू ओळखीतच नाही. संत म्हणाले ते बरोबर, तू कच्चा म्हणाली का संत ते बरोबर आहे नामदेवा, तुला माझं रूप कळलंच नाही. काय बोलतात मला आता, तुमच्या संग जेवतोय तरी रूप कळलं नाही असं म्हणून लागलं. हो कोण आपल्या सारखा नामदेव असं ज्यावेळेस ते असं बोलतंय का ते कमीत कमी त्यांची मला वाटते दशा तरी मानावं लागेल की भूमिका तरी मानावं लागेल की हो याची समून साकारसाठी आपल्यासारखा साधक होता असं मानावं लागेल की नामदेव महाराज करायची आहेत ते का जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले काय म्हणजे किंवा किंवा चौयुगाचा नामा भक्त नामा असे जणाला काय ना म्हणजे हे सिद्ध येतच. सिद्ध योगी योंजान योगी नाही ते आम्ही मान्य करू, तरी पण भूमिका तर साधकाची नटवी देत नाही. आळंदीला संत संमेलन नाही का म्हणला नामदेव रायाला संत संमेलनाला मला ते मुद्दाम नेलो मुक्ताबाई लिहिलं होत्या ते पंढरपूरला आले हो. हे जानोबराय नृत्यना स्वतंत्रता मुक्ता पंढरपूरला पाया पडाय पांडवाच्या पाया पडाय चंद्रभागेचं स्नान पंडितरायाचं दर्शन करून आले महाद्वार. तिथं काय बाबा महाद्वारात जे विनेकरी होतात म्हणतात नामदेव विना घेऊन पायात घुंगर बांधून मस्त देवाचं चिंतन करून नाचू लागले. सभा मंडपामध्ये सोळखांबी मंदिरात म्हणायचे सोळखांबी मंडप नाही का तिथं नाचू लागले. आले हे सगळे संत की आले वरी चढले की नृत्यनाथांनी विनेकरी कोणी असला कोण्या जातीचा असो त्याच्या गळ्यात विना असला की वंदना करावी आणि देवाच्या वंदनेच्या पहिली वंदना संतांची सांगितली. जर विना देवळात उभा असेल कोण्या मंडपात आता बी कोण्या मंदिरात विना उभा आहे ग्रहित धरा करणार बोलला तुम्हाला सुरू झाला आहे नाही. 2 दिवस 1-2 दिवस माणसं कमी. पुढे तडजोड केल्याशिवाय कसं होईल हो? तडजोड का मला म्हणायचं एक तडजोड करायला पाहिजे, केली पाहिजे तडजोड आणि ते केली तर होत आहे कोणीतरी का व्हायना पुढे व्हावं लागते त्याला असं त्याचा अर्थ. मी ह्याच्यासाठी म्हणतोय तुम्हाला जाऊ दे भांडवी विना मंदिरात उभा असल्यावर आधी दर्शन देवाचं घ्यावं का आधी विने करायचं आधी विने ते पावनच होत नाही मधलं दर्शन देवा ती दारातला विनेकरी का नामदेव आहे ते कोणी असू द्या कोणी जातीचा असू द्या कुठला असू द्या काही आपल्या घेण देणं नाही. मग ते विना घेतला का ते महाराज नामदेव आहे असं समजून त्या विण्याचं दर्शन घेऊनच मग कुमार हे नियम आहेत. ज्ञानोबरायासारखे निवृत्तीनाथ महाराजांसारखे नियम सोडित नाही. मग नामदेवाचं दर्शन घेतलं कोणी आपल्या निवृत्तीनाथांनी वंदना केली. ती वंदना केल्यावर मग त्यांनाही थोडी वंदना हे एकाच काळातले मला वाटतं निवृत्तीनाथ नामदेवराय एका वर्षी जन्मले सुदैवानं एका वर्षी 95ला 1195चा जन्म होता ते 1155 असे ते जन्मले. मग ते एकाच वर्षी जन्मले ते दोघं समकालीन आहे. बरं निवृत्तीनाथ योगी राहते नामदेव भक्त कोण काय म्हणायले मग त्यानं थोडं तरी असं करायला पाहिजे की नाही. हे पाया पडल्यावर हे नाही पाया पडावं पाया पडायचे ना पंढरीशी नाही कोणा अभिमान आणि पाया पडायचे ना एकमेकाच्या पाया पडायचा नियम आहे. मग हे वाकलाच नाही ना कोण मुक्ताबाई लई छापटी सगळ्यात माग होती. निवृत्तीनाथ दादा पाया पडला हे नाम्या थोड्या वाटला असं मुक्ताबाईला वाटलं. जाऊ द्या निवृत्तीनाथ दादा नाही निवृत्तीनाथ दादाला नाही वाकला ज्ञानदादाला तर वाकन. ज्ञानदादानं रेडा बोलवलाय भिंत चालवली अशी कीर्ती ह्याची कोसरली कोणाची ज्ञानदेवाची. मग माऊली पाया पडले माऊलीलाही नाही वाकले. कंबर दुखाय नव्हती ती तुम्हाला माहित नाही. मी देवाच्या दारातला विनय करी म्हणून पाया पडायचे लोक असा गर्व झाला अहंकार. मी देवाच्या दारातला कोण आहे विनय करी पांडुरंगाची जवळीक आहे मला म्हणून हे लोक टिकून लांबून येतात माझ्या पाया पडतात. असा अहंकार नामदेवरासारख्याला भाव म्हणले आपल्याला म्हणण्यात काय नवल आहे. हो ना महाराजाला वाटतेच ना कीर्तनला उभा टाकले मी कोण आहे महाराज आहे म्हणून लोक येऊन पाया पडतात असं वाटतंय महाराजाला. बरं काय कीर्तन करायला वाटतंय की ना आपल्याला वाटतंय हे असा गर्व
असा गर्व. मी मग ज्ञानोबा पाया पडले तरी नाही वाकले. मुक्ताबाई म्हणली मा काय काय मिळ मग स्वपनाला काय वागते म्हणजे स्वपनाला पाय त्याला वागलाच नाही. मुक्ताबाई आल्या आता मुक्ताबाई दर्शन घेतलं रिवाजाप्रमाणे घ्यावंच लागतं दर्शन घेतलं नाही पण मला फटकारा सोडला. अखंड जयासी देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला बोलून गेला. मुक्ताबाईचं बोलणं म्हणजे फळेल कोण तो भिडण फिर नाहीच काय स्पष्ट वक्ता कोण मुक्ताबाई. ज्ञानोबाई जरा चोपून बोलते. मुक्ताबाई चोपून बोलायचं काम नाही. फळेल कोण बोलून गेल्या. रात्रंदिवस देवाचा शेजार आहे गर्वाचा गटा गेला नाही गोवा. आपल्या भाषेतून बोलायचं असं बोलले. असं बोलले की ज्ञानोबाई माझं माऊलीला माहित होतं ही आता फटक्यात येते त्याला डाग हाती असं माहित होतं. मग अरे मुक्ता काय म्हणायलीस तू काय नाही म्हणली दादा त्या मेरेचा अभिमान गेला नाही असं म्हणायला रातना दिवशी ना घेऊन काय उपयोग आहे. अरे तसं म्हणून मुक्ता हे लई देवाचा जवळचा माणूस आहे दादा अशा बोलण्यानं ते हे वाढलाय असं मुक्ताबाई म्हणल्या. नामदेवराचं मन थोडं लय पोरगी फटकळली काय बाया फोडणार. आणि मग मुक्ताबाईने सांगितलं दादा या सह्याला नीट करायला काय करावं लागेल आपल्याला संत संमेलन आळंदीला तुम्ही खा याला तिथे बोलवून घ्या. याला मी नीट करतो कुंभाराच्या हाताने तुम्ही फक्त अटकल करा. संत संमेलन भरणारे नामदेव महाराज तुम्ही या असं तुम्ही म्हणा. मी म्हणल्यावर हे येतच नाही आता. मी म्हणल्यावर हे काय येत नाही तर मी बोलून गेले फटकल मी आपलं बोलणं मोकळं असतो. त्याच्यासाठी याला राग आला मी महिना येत नाही. हे तुमच्या नारात आला तुम्ही जरा शांत स्वभाव निवडून जा. ज्ञानोबाई म्हणले खरं मुक्ता त्याला थोडा गर्व चाललाय त्याचा गर्व काढण्यासाठी करू वाटले. मग ज्ञानोबाई पाया पडून आले पुन्हा परतून नामदेवला विचारले. नामदेवला भेटले असं आले मंदिराला गरुड खांबाला आले मंदिरात. काय नामदेवा तुझं भाग्य रातना दिवस देवाच्या दारात वेळा घेतो समोर पांडुरंगाच्या नाचतो. आम्हाला हे मिळत नाही सुख. आम्ही कुठं आळंदीला तू कुठं पंढरपुरात राहतो. किती पुण्यवान आहे नामदेवा तू. भोगलं की बरं वाटलं त्याला बनला नामदेव महाराज ज्ञानोबाई म्हणाले आता पुढच्या महिन्यात 15 तारखेला आवतं घ्यायचं आणि आळंदीला संत संमेलन कार्यक्रम ठेवला. काय म्हणजे सगळ्या संतांचा मेळ तिथं. त्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावून तुम्ही तुम्हाला नामदेवराव म्हणजे जरुरी म्हणजे त्याला संतांच्या ह्याच्यात पंक्तीत आपल्याला मान मिळाले ना. मग काय एवढा लाभ घ्यायला सोडायचं. तिथं पुन्हा सत्कार समारंभ आहे. माळा फुलाच्या घालून फोटो काढणं हे असं म्हणलं कोणाला नको वाटलंय भाई. बरं वाटलं तेच पाहिजे. महाराज रामदेवराव खुश झाले. आणि मग त्या ज्ञानोबाईंनी सगळ्या संतांना महाराष्ट्रातल्या गोरोबा काका इत्यादी सावतामाळी हे सगळे समकालीन जगमित्र नागा प्रळीकर ह्या सगळ्याला सावतने दिले माणसं पाठवून या आळंदीला आणि सगळे संत त्या तारखेला सगळे जमले तिथं. आणि संत संमेलन झालं सुरू. गोरोबा काका आणि मुक्ताबाई हे बी योगी होता गोरोबा कुंभार आणि मुक्ताबाई योगी आहे. तितक्या संतातून हे दोघ जण चंपट झाले. अदृश्य होता येते ह्यांना म्हणला योगी आहेत ना ते. लगे महाराज गुप्त झाले. गुप्त गेले की दिसले नाही. फक्त ते दिसते ज्ञानवाऱ्यासारख्याला इतरांना नाही. आणि गेले कुंकट वायू रूप धरून मुक्ताबाई गोरोबा काका आणि गोरोबा काका मुक्ताबाई. गोरोबा काका म्हणजे म्हातारे जुना आणि ही पोरगी गेले आणि बाजूला जाऊन मुक्ताबाईनं पायावर दर्शन घेतलं. मग गोरोबा कुंभार काका नामदेवाला जिथं बोलले का त्याला गर्व चाललाय. त्यानं आणखीन गुरु केला नाही. त्याला सर्वज्ञ परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक हे ज्ञान नाही. एक दिवशी परमात्मा असं हिची भावना. याच्यासाठी याला नीट करायचंय म्हणून आळंदीला बोलविले काका. आता तुम्ही काय करा तुम्हाला मी मान देते. हे कच्चा पक्का कोण आहे ओळखणारा खरं कुंभाराला कळते गाडी. आता तुम्हाला मान देते आणि तुम्ही मग
गाडग्या ना त्या थापटण्यानं ठोका आणि मग म्हणा हे नामदेव का असं गोरोबा काका म्हणले सही बात. त्याला काय टी व्ही हुशार होता कुंभार. कुंभार म्हणजे निघून निघायला हात तोडून फुटलेले त्याचे हात दोन्ही तोडलेले आहेत पहिले हा त्या शक्तीसाठी आणि हात तोडून देवा हात पुन्हा डबल दिले त्याला बरं काय. असा गोरोबा काका योगी झाला आणि मग ते काय अधिकारी कमी मोठा अधिकारी गोरोबा काका. गोरोबा काका मुक्ताबाई आले. संत म्हणले कुठे गेलते तुम्ही? ते म्हणले गेलतो फिरायला. बहुत दिसले नाहीत, आलेले कळले नाहीत, गेलेले कळले. आले चला म्हणले आता संत संमेलन आहे. मग आता थोडं प्रवचन करायला लावले आपापल्या परीने. हे ते झालं. मग पुन्हा मुक्ताबाईने शाखा काढली. काका म्हणले काय बाई हे इथं जे जमलेले हे सगळे हे मडके हे देहरूपी मडके हे मनुष्यरूपी मडके. तुम्ही तर कुंभार आहेत. मडक्याची परीक्षा द्या तुम्हाला काका. त्याच्यासाठी याच्यातलं पक्क कोणतं आणि कच्च कोणतं ओळखीत आल का आणि सांगताल काय? ते म्हणजे हो त्याच्यातला निघून निघालेला म्हणजे खरं तर गोरा कुंभार संत परीक्षी कसं आहे ते संत परीक्षी. कळलं का? केवढा अधिकार आहे त्या कुंभाराचा. संत परीक्षी म्हणजे समजलं का? हेडमास्टर बरोबर आहे किंवा नादर साहेब म्हणा. हा म्हणजे सगळ्या मास्तरायचा बाप. हे कोण आहेत? गोरोबा. हा त्यांना अधिकार देऊन टाकला. गोरोबा काका तसे अधिकार संपन्न होते. गोरोबा काकांना थापडणं घेतलं. नामदेवरावने काय खेळ सुरू केला काय आता हे कोणाच ठाऊक काय परीक्षा कोणाच ठाऊक गाडगेन काय हे ठीक आहे. आध्यातून द्यायला होतं महाराज ठो कोण टोळा हाणला निवडून मस्त त्यात पंक्ती राही नामदेवराय बदलली होती. ठाकरा हाणला की होई नाही सोयी नाही. दुसरा ठाकरा नाम वरायचा मस्त. नामदेवराय म्हणजे आपल्या बारी येते आणि आलीच बारी फिरत फिरत त्याला काय असे ठोक्या हानीत कोणी होई नाही सोयी नाही. नामदेव अरे बापरे अरे बसला टोळा अरे बापरे रे लागलं आणि सगळे म्हणले लागलं कच्चा आहे. गोरोबा काका म्हणले सगळ्याला सांगायलो हे मडकं कच्च आहे. हे कच्च मडकं आहे. त्यानं गुरु केला नाही हे म्हणून कच्च राहिलं मडकं. नामदेवाने टिंगल खोड लोक येते शेम खायला बोलले काय उपर काय उपयोग नको तिथं. मग आपली पिशवी घेतली पंढरपूरला नको आले. पंढरपूरला धापा टाकीत आज ना उद्या दर मुक्काम दरको आले पांडुरंगाच्या पाया मस्त ठेवलं. नामदेवा येतात पंढरपूर आला निला गेल तो की म्हणले तू ये संत ठोका ठोकी करायची. ते कुंभारलं कुठलं ते ठोकीचं आणि डोसक्या खाणारे थापके लाकडाचे आणि पुन्हा मग इतकी पाळली काय हे गाडगं कच आहे हे गाडगं कच आहे मला टिंगल करायचं म्हणले. आणि असं म्हणलं मग टिंगल उठली ह्या लोकांना. मला बेकार वाटलं आणि म्हणून मी पळून देव थोडे हसत मुखानं बोलले नामदेवा तुला बोलले ते बरोबर कोण हे संत काय संत बोलले बरोबर काय देवा येण्याने बोलतोस तू? अरे हो नामदेवा का तू गुरु केला नाही. तू जाई नाम्या जाई गुरुशी इकडे आपण काही बोला जाई नाम्या जाई गुरुशी. नाम्यावर टाका बघा नाम्या गुरुला शरण जाय. अरे तुला आणखी माझं स्वरूप नाही कळलं काय जेव्हा बोलतो म्हणले बड्या गुरुला शरण जाऊन अंकल आता तू असं रातना दिवस ताटात जेवतोय तरी आणखीन तो स्वरूप कळाला नाही असं कसा बोलतोस तू? असं म्हणल्यावर पांडुरंग परमात्मा म्हणले नामदेवा माझं वास्तव स्वरूप हे नाही हे माहीत स्वरूप हे कल्पित स्वरूप आहे. बघा माझं वास्तव स्वरूप सर्वव्यापी असा परमात्मा निरपेक्ष व्यापक आहे. तुला नाही कळलं हे कळण्यासाठी तुला सद्गुरूकडे जावं लागेल. त्याशिवाय हे कळणार नाही. त्याशिवाय मार्ग नाही. बघा गुरुबीनं कोण बताते वाट काय गुरुबीनं हो. आणि बडा बिकट जमघाट बडा बिकट जमघाट बरं यमघाट नाही जमघाट. हिंदीमध्ये यमाला जम म्हणते हिंदी भाषेची. गुरुशिवाय मार्ग नाही असं म्हणून त्याला कुठे धाडलं
आता पुढची कथा सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितच आहे. कुठं धाडलं आमड्याला विसोबा क्षेत्राकडे धाडलं आणि विसोबा खेचर सद्गुरू मिळाले आणि मग नामदेवरायला सर्वव्यापी परमात्म्याचं रूप असं जे अव्यक्त रूप आहे त्या अव्यक्त रूपाला ज्याने डोळ्यात साठविलं. मग आता त्या अव्यक्त रूपाला डोळ्यात साठ म्हणजे अव्यक्त रूप डोळ्यात साठवायची वस्तू नाही, पण लक्षात ठेवा अव्यक्त वस्तू डोळ्यात साठवायची जरी नसली तरी चक्षुचे भाग दोन आहे. चक्षु नाम डोळा त्याचे भाग किती आहे? दोन. चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु. चर्मचक्षु म्हणजे कातड्याचा डोळा. हे आपले डोळे कोणते येतं? आणि ज्ञानाचा डोळा हे म्हणून तर आपली दृष्टी केली आपण आंधळे केले डोळस आहे. पूर्वजन्मी पाप केले ते म्या भाऊ विस्तारले. विषय सुख नाशी म्हणत तेविता तिमिर कोंदले. दौऱ्यांची लक्ष येऊन हिंदता दुःख भोगिले आणि ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र. याचा अर्थ तुम्ही आंधळे आपण तुम्ही कसे की कीर्तनकार असो कोणी प्रवचनकार असो का कोणी श्रोता असो भाई के साहेब आपण कसे सब अंधे है. अष्टावक्र म्हणला ते बरोबर बोलला की नाही अष्टावक्र महाराज? अष्टावक्र बरोबर बोलला. आपल्याला ती म्हणजे आता संतांनी डोळ्याला रोखलंय, ह्या कातड्याच्या डोळ्यात रोखलं का देवाला? नाही, ज्ञानाच्या डोळ्याला हे म्हणायचे. आणि आपण आंधळे जे म्हणायलो आपल्याला आंधळे कोण म्हणले? याच्या पूर्वीच म्हणले अष्टावक्र महाराज. अष्टावक्र त्यांचं नाव काय? अष्टावक्र. 8 जागा वाकडे होते आणि राजा जनकाच्या बंदीला म्हणजे बंदीला हरविण्यासाठी गेले होते. त्याच्या बापाचं नाव कहोळ आहे. कहोळ ऋषी ते चिरंजीव आहे अष्टावक्र. आणि मातेच्या गर्भात असतानाच त्यांना उपजत ज्ञान आहे. अशी मोठी ज्ञाती अष्टावक्र महाराज. अष्टावक्र गीता आहे माझ्याकडे आहे आता अष्टावक्र गीता. अष्टावक्र महाराज बोलते. शास्त्री महाराजांनी मला मुद्दाम शिकवली महाराज. अष्टावक्र गीता आणि गर्मगीता आणि लक्ष्मण गीता वशिष्ठ गीता बरं काय रामगीता या गीता पुष्कळ 108 येतात. किती? 108. सर्वात नंबर 1 गीता आहे श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेला मान्यता मिळालेली भगवत उक्ती आहे कृष्ण उक्ती आहे आणि तिच्यासारखी गीता कोणती श्रेष्ठ नाही असं म्हणून मान मिळालेला आहे. त्याच्याबरोबर पण अष्टावक्र महाराजांची गीता आहे आणि खूप चिंतनच्या अष्टावक्र महाराज असो. आपला त्यांचा विषय थोडक्यात सांगायचा म्हणजे ते काय आईच्या पोटात उदराला आले 5-6 महिन्याचे असतील. आई भाकरी करू लागली त्यांची अष्टावक्र महाराज 5-7 महिन्याच्या पोटात होती पोरग आणि भाकरी करू लागली. बाप पूजा करू लागले कहोळ पूजा करू लागले. मग ते पूजा करता करता काही वैदिक मंत्र उच्चारले त्यांनी त्या कहोळ महाराजांनी. त्याच्यात कुठंतरी दोष बोलला मंत्र आणि पोटातलं सांगू लागलं. बापाचं चुकलं तिथं तिथं असं नाही असं आहे आवाज यायचा. तुझी तुमचं चुकलं हे असं व्हायले असं म्हणा. एकदा 2दा झाल्यावर वचकला ते कोण म्हणला कोण बायकोला म्हणला कोणाचा आवाज आहे का तुझ्या कोणी यायला आवाज? ते म्हणजे तुमच्या लेखाचा. कोण बोलायलाय? तुमचा लेख बोला पोटात आणि तुमची ती काही मंत्र चुकायले असं म्हणलं. डोसकं तोडलं कोणाचं? कहोळ ऋषी म्हणले आणखीन पोटातच आहे तर मला शिकवायचं उद्या जन्मले असतं काय मला येड्यात काढू काय? राग आला तो. आता चूक झाल्यावर राग याव का बरं? पण येतय मला. आणि ज्याला राग येतय ते माणूस सुधरत नाही तिथंच राहते बघा. त्याच रागावर तो राहतो. त्याची प्रगती कदापि होणार नाही. राग दिला आणखीन जन्मालाच नाही माझ्या पोटी जन्माला येऊन तुम्हाला असं वाकडं होतोस म्हणल्यावर 8 जाग्या वाकडा होशील. असा शाप झाला बापाचा शाप झाल्यामुळं जन्मतात मान काढ एकड घातले
किती जागा वापलं? 8 जागा वापलं जन्म काय आता जन्माला तसंच जन्माला आईनं स्तनपान करावं त्याला शाप झालाय बापाचा तिला माहित होतं ना त्या शापामुळे असं जन्मलं असं मग असं चाललं आणि मग हे कहोल महाराज फिरत 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 जनक राजाच्या सभेत गेले. राजा जनक मिथिले तिचा बापाचा खानदान नाही त्या खानदानाचा राजा त्या परंपरेने राजाला नाव जनकच होतं आणि त्या राजात त्याला वरदान होतं की तुमच्या वंशातले परंपरेनं विदेहीच राजे होते म्हणून त्याचं नावच जनक 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 जनक. सगळ्याचं नाव जनक नसते पण त्या वंशामुळे नाव जसं पांडे देशाचा राजा पांडेच म्हणायचे. मधुराई नाही का मधुराई तुम्ही पाहिलं ना मीनाक्षी मंदिर मोठं मंदिर आहे ते पांडे राजाने मानलेलं. महाभारत काळात पांडे राजे होते त्याची खानदान आहे आणि ते पांडे त्या जागेवर कोणी शिटाव बसला तर त्याला काय पांडे म्हणायचे बरं काय. हे जसे आले की भारत आले आपल्या अर्जुन हे वंशातले लोक आले की कोण आले भारत आले किंवा कौरव कुरुक्षेत्रातले हे वंशाचं नाव. तसं राजा जनक त्या जनकाकडे गेले कहोळ महाराज. कशाला? त्यांच्याकडे एक बंदी नावाचा पंडित होता त्याचं नावच बंदी. त्याला पदवीच कमी होती बऱ्याच लोकांना बंदीत घातलं होतं म्हणून बंदी नाव पडलं. तो विद्वान पंडित होता आणि त्याच्याकडे हे गेले वाद करायला. त्याच्या काना होतं कहोळच्या की बंदी राजा जनकापाशी पंडित आहे आणि कोणी वादाला गेला त्याला जिंकीत आहे आणि हरवीत आहे बरं काय. पण आपण त्याला जिंकू अशा अभिमानाने कहोळ गेले आणि तिथं गेल्यावर राजा जनकाकडे निवेदन केलं मी तुमच्या बंदी संघ वाद घालण्यासाठी आलेलो आहे. राजा जनक म्हणला उद्या तुमची सभा घडून आणू. पंडितांची टाइम दिला उद्या सकाळी 8 वाजता सभेत या. आले राजा जनकाच्या सभेमध्ये कहोळ महाराज. तिकडून बंदी तर होताच आणि बंदी कोणाला जमू देत नव्हतं. लगे वादात कहोळला बंदीनं जिंकलं आणि समुद्रात पाण्यात नेऊन सोडायला लावलं. ते तसंच होतं की जे वादात हे केला का त्या बेटावर नेऊन सोडा जेलमध्ये घाला म्हणा क्या तुम्ही काळ्या पाण्याला तिकडं जाऊ द्या तिकडं काळ्या पाण्याला. जसे होते नाही सावरकर अंदमान निकोबार बेट आहे टोकून पाणीच मजा उभं बसायचं बेटावर जाऊन तिथं उलट तुकडी द्यायची झाले म्हणले हे तिकडं. असं राजा जनकाच्या बंदीनं बरेच वादात हारविलेले पंडित बंदीत टाकली होती ते पाण्यात काय सांगा असे. आता ते तिकडं झालं हे पोरग इकडं लहानाचं मोठं. आता ती इकडं मनावर अडकला की म्हातारी एकटीच की आता आणि हे पोरग लहानाचं मोठं उडालं. त्याच्या आज्याकडं कवा त्याची आई आहे त्या आईचं जे काही माहेर आहे त्या माहेरामध्ये त्याचा एक मामा होता. ते मामा आहे ते खेळायचे आणि आजोबा कशी राहायचे. आजोबा म्हणजे बंदीचा ह्याचा आस्था वक्राचा आजा म्हणा की त्या आज्यापाशी राहायचे आणि आज्याच्याकडं खांदी हे ते बसायचे. त्याचं आज्याचं पोरग बी म्हणजे ह्याचा मामा आस्था वक्रा आणि हे बी खांद्यावर बसायचे. एके दिवशी मांडी बसत असताना त्याचा ते मामा काय म्हणला जरा थोड्या वयात समकालीन असल्यामुळे होते ते मला उतर खाली ते मला तू उतर ते मला मी का उतरा माझ्या बाप आहे ते मला माझ्या बाप आहे. त्याला बापच कोणता माहित नव्हता. आज्यालाच बाप म्हणायले कोण ते मामा भाषाचं भांडण लागलं भांडणात ते म्हणते माया बाप आहे हे म्हणते माया बाप आहे. मग आष्टावकराला कळू लागलं. आष्टावकरानं विचारलं आईला आई ती मामा म्हणायला माया बाप आहे. मग माया बाप कुठे? ती म्हणजे तुझ्या बाप राजा जनकाच्या बंदीत अडकला आणि त्यानं अटक टाकली जनकाला. का म्हणून तो वादात हारला आहे बंदी संघ आणि वादात त्यानं जिंकल्यामुळं हे तुझ्या वडिलाला अटक ठेवले. जे तुला जन्माला आला 2 वर्ष 1.5 वर्ष झालं की त्यांना अटक होती. तेव्हापासून तुला बापच माहित नाही. हे आजोबा आहेत तुझे म्हणजे माझे बाप आहेत हे तुझ्या मामाचे बाप आहेत. हे तुझा मामा आहे. माझा बाप बंदीत अडकलाय आणि वादात हारलाय. मग मी त्याला सोडून आणतो. ज्ञाता होता महाराज ज्ञानवान होता. कोण अष्टावक्र ज्ञानवान होता. आपला टाइम संपला नाही टाइम झाला असा त्याचा अर्थ आहे. उद्या होऊन घेऊ पण कथा कुठून आली एवढी कथा तर सांगता येते काय अवघड नाही. वय हिगेच आहे तुम्ही सांगा कथा कुठून आली हिगेच आहे.